मोठ्या राजकीय नेत्याच्या अकाली निधनानंतर जेव्हा त्या जागेवर पोटनिवडणूक लागते तेव्हा अनेकदा अशी अपेक्षा असते की ती निवडणूक बिनविरोध व्हावी. अनेक पक्षाकडून अशा वेळी सहानुभूतीच्या भावनेतून निवडणुका टाळण्याची चर्चा होते. पण इतिहासात जर पाहिलं तर अनेक मोठ्या राजकीय नेत्यांच्या निधनानंतर लागलेल्या पोटनिवडणुकांमध्ये संघर्ष दिसून आलाय. सहानुभूतीची लाट असली तरी राजकीय पक्ष अनेकदा मैदानात उतरलेत. सध्या या विषयाची चर्चा होण्याचं कारण म्हणजे दोन ठिकाणी लागलेल्या पोटनिवडणुका. एक म्हणजे बारामती आणि दुसरी म्हणजे राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक. अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर बारामतीमध्ये तर शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरीमध्ये पोटनिवडणूक जाहीर झाले. बारामतीमध्ये अजित पवारांच्या विरोधात कोणता पक्ष उमेदवार देणार हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. नुकताच राष्ट्रवादी शरद पवार गटाने आम्ही उमेदवार देणार नाही असं स्पष्ट केलं असलं तरी महाविकास आघाडीतील इतर पक्षांचं काय हे समजत नाहीये. मात्र अहिल्यानगर अर्थात राहुरीमध्ये चित्र वेगळं आहे. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार मैदानात उतरवण्याची तयारी सुरू आहे. एवढंच नाही तर काँग्रेस नाही आम्ही देखील या पोटनिवडणुकीत उमेदवार देणार अशी घोषणा केली आहे. म्हणूनच सहानुभूतीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक बिनविरोध होईल की तही तिरंगी किंवा बहुकोनी लढत पाहायला मिळणार आहे याकडे आता राज्याचं लक्ष लागले. अशात यापूर्वीच्या अशाच काही निवडणुका आपल्याला या ठिकाणी संदर्भात घेणं महत्वाचं पडतं. चला तर मग त्याबद्दलच बोलूयात. नमस्कार, मी संजना. कट टू कट मध्ये आपलं स्वागत. थेट मुद्द्यावर बोलायचं झालं तर सगळ्यात चर्चेत राहिलेली एक निवडणूक म्हणजे खडकवासलाची पोटनिवडणूक. 2011 साली खडकवासला विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली. याचं कारण म्हणजे त्यावेळी असणारे रमेश वांजळे या आमदाराचं निधन झालं मनसेच्या. त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत रमेश वांजळे यांच्या पत्नी हर्षदा वांजळे यांनी मनसेने तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी घेतल्याने निवडणूक लढवली. दुसरीकडे भाजपने त्यांच्या विरोधात भीमराव तापकीर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या हर्षदा वांजळे विरुद्ध भाजपचे भीमराव तापकीर अशी निवडणूक रंगली. त्यावेळी मनसेनंही उमेदवार उभा करावा अशी मागणी केली गेली. मात्र रमेश वांजळे यांना आदरांजली म्हणून मनसेने आपला उमेदवार उभा केला नाही. निकाल लागला तेव्हा सहानुभूतीची लाट हर्षदा वांजळे यांच्या बाजूने जाईल असं अनेकांना वाटत होतं. मात्र ही आशा फोल ठरली. प्रत्यक्षात निकाल आला तेव्हा भीमराव तापकीर यांनी हर्षदा वांजळे यांचा 4000 पेक्षा जास्त मताधिक्य घेत पराभव केला होता आणि ते विजयी झाले होते. आता दुसरी निवडणूक म्हणली तर तासगाव कोटे महाकाळची जी चांगली चर्चेत आली, कारण ती झाली 2015 मध्ये. मतदारसंघात अशीच परिस्थिती निर्माण झाली होती कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांचं निधन झालं. निवडणूक जाहीर झाली. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न करण्यात आले. अनेक राजकीय पक्षांनी त्याला सकारात्मक प्रतिसादही दिला होता. मात्र त्यावेळी भाजपचे स्वप्नील पाटील यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आणि ही निवडणूक पार पडली. कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसनं आर.आर. पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांना उमेदवारी दिली. निकाल लागला तेव्हा बंडखोरी केलेल्या स्वप्नील पाटील यांना फक्त 8000चं मताधिक्य मिळालं तर सुमनताई पाटील यांना 1 लाखापेक्षा जास्त मतं मिळाली होती आणि त्या निवडून आल्या होत्या. ही निवडणूक देखील चांगली चर्चेत आली. तिसरी निवडणूक म्हणजे अजून एक जी चर्चेची ठरली ती पंढरपुरा मंगळवेढा पोटनिवडणूक. 2021 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भारत भालके यांचं निधन झालं आणि तिथं पोटनिवडणूक लागली. पंढरपूर विधानसभा मतदारसंघ हा तसा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला, पण या पोटनिवडणुकीत भाजपला यश मिळालं. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यांच्या विरोधात भाजपने समाधान आवताडे यांना मैदानात उतरवलं. या निवडणुकीत समाधान आवताडे यांचा विजय झाला, भगीरथ भालके यांचा पराभव झाला. राष्ट्रवादीच्या गडात भाजपने मिळवलेला हा विजय त्यावेळी मोठा राजकीय धक्का मानला जात होता. या पराभवामागं राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजी हे एक महत्वाचं कारण होतं अशी चर्चाही झाली. अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर ते म्हणजे कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीचं. याच पार्श्वभूमीवर म्हणजे 2021च्या निवडणुकीत भाजपनं हा गड मिळवला जो राष्ट्रवादीचा होता. तसंच काहीसं 2022च्या कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत होईल असं भाजपला वाटलं, कारण 2022 मध्ये काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचं निधन झालं आणि तिथं पोटनिवडणूक लागली. यानंतर काँग्रेसकडून त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली तर भाजपकडून सत्यजित कदम यांनाही उमेदवारी देण्यात आली. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेसने प्रयत्न केले होते. मात्र तरीही भाजपने इथे उमेदवार दिला. त्यावेळी प्रचारादरम्यान बोलताना देवेंद्र फडणवीसांनी म्हणजे जे त्यावेळी विरोधी पक्ष नेते होते ते म्हणाले की पंढरपूरच्या विठ्ठलाचा आशीर्वाद मिळालाय, आता कोल्हापूरच्या अंबाबाईचाही आशीर्वाद मिळेल. अर्थात पंढरपूरची पोटनिवडणूक आम्ही जिंकलोय, आता ही निवडू असा विश्वास त्यांना होता. मात्र प्रत्यक्ष निकाल आला तो वेगळाच.
भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांना 77,000 मतं मिळाली, तर काँग्रेसच्या जयश्री जाधवांना 96,000पेक्षा जास्त मतं मिळाली. त्यामुळे कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसनं आपला गड राखला आणि भाजपला इथं धक्का बसला. यानंतर चर्चेत आला ते म्हणजे पुण्यातील 2 विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूक. एक म्हणजे कसब्याची आणि दुसरी चिंचवडची. कसब्यात भाजपचे आमदार मुक्ता टिळक तर चिंचवडमध्ये भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं अकाली निधन झालं. या दोघांच्या निधनामुळे इथं पोटनिवडणुका लागल्या. कसब्यात भाजपकडून हेमंत रासने तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर मैदानात उतरले. दुसरीकडे चिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप तर भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली. आणि निकाल लागला तेव्हा चित्र मिश्र स्वरूपाचं होतं. कसबा पेठेत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळवला होता. हा विजय चांगलाच भाजपच्या जिव्हारी लागला, कारण हु इज धंगेकर या एका वाक्याचा फटका त्यांना बसला होता. आणि दुसरीकडे म्हणजे चिंचवडमध्ये सहानुभूतीची लाट कुठंतरी निर्णायक ठरली आणि अश्विनी जगताप या विजयी झाल्या आणि राष्ट्रवादीचे नाना काटे यांचा पराभव झाला आणि चिंचवडचा गड भाजपनं कायम राखला. आता या 5 ते 6 पोटनिवडणुका जर एकत्रितपणे पाहिल्या तर सगळीकडे चित्र वेगवेगळं दिसतं. म्हणजे कुठं सहानुभूतीची लाट चालताना दिसली, तर कुठे बंडखोरी करून उभे राहिलेले उमेदवारही निवडून आले. कुठं गड काबीज वेगळ्याच पक्षानं केला. मजबूत गड असूनही तो गड दुसऱ्या पक्षानं काबीज केल्याचंही पाहायला मिळालं. म्हणजे प्रत्येक पोटनिवडणुकीत सहानुभूतीची लाट चालते आणि कायमचा गड म्हणून ओळखला जाणारा मतदारसंघ ही कायम हातात राहतो असं नाही, तर तो हातातून जाऊही शकतो. अशी परिस्थिती या सगळ्या पोटनिवडणुकांमध्ये निर्माण झाली. याच कारणामुळं आता या म्हणजे बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीत नेमके निकाल काय लागतात, काय होतंय, बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होईल अशी चर्चा जास्त आहे. मात्र महाविकास आघाडीतून कोणता उमेदवार दिला जाईल का, बारामतीत काय होणार आहे, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागले आणि उत्सुकता निर्माण झाली. तुम्हाला काय वाटतं, राहुरी आणि बारामतीच्या पोटनिवडणुकीत नेमकं काय होऊ शकतं आणि काय व्हावं, कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.